वहिनी तिचं सोशल मीडियाचं अकाउंट बघून काय साध्य होणार आहे हो? नुसतं बघायचं नाही भाऊजी, तर अख्खं पिंजून काढायचंय तिचं सोशल मीडिया. तिच्या पोस्टला कुणी कुणी कमेंट केलेत ना ते आपण बघूया. तिला कुस्तीपेक्षा जास्त ह्यातच रस आहे. भाऊजी ती आपल्याकडे आली कारण आपल्यातल्या कंच्या तरी दुश्मनानं तिला इकडे धाडली. तेव्हा तिची चाल ओळखण्यात कमी पडलो आपण, पण आता इकडे काय ना काहीतरी दुवा सापडलच बघा. दुवा सापडलाय वहिनी. हे बघा, हे एक अकाउंट आहे. या बेण्यानं माधुरीच्या प्रत्येक पोस्टीला लाईक आणि कमेंट केले. कोण आहे हो? अरे याला ओळखतो मी. यानं मागं माझ्या व्हिडिओला वाकड्या कमेंट केल्या, तवाच फायलावर घेतलं होतं मी. वहिनी याची सगळी माहिती आधीच काढली मी. इचलकरंजीचा आहे कार्टे. असं काय? भाऊजी मी वस्तादांना कळवून आले. जगा बघू रे. हे बघ, बघू. हे बघ, त्या पोस्टच्या खाली कमेंट आहे बघ. हो, लुकिंग वाव. तुम्ही इकडे बी आहे. त्याला काय काम धंदा नाहीत का, नुसतं कमेंट करत फिरते रे. समजलं काय? हो रे. त्याची कमेंट बघ ना. हे बघ, बघ या फोटो खाली आहे बघ. चिने भाऊजी, हा? तुम्ही बी पोरींचे व्हिडिओ बघायच्या नादाला लागलात की काय? अहो नाही, ते आम्ही असंच चालत होतो. काय बघताय? बघू. ज्या चमक ढवळीचा नाद अजून सुटला नाही का? अहो नाही, ते आम्ही असंच चालत होतो. मी जग्या, या मोबाईलची आणि तुझी अवस्था एकसारखीच झाली रे. बरं झालं मी लग्न गेलं नाही. डिस्प्ले गेला राव. एखादी काकासाहेब त्या वकिलाने दिलेली आयडिया लय भन्नाट आहे. आता होईल त्या विरूचा पत्ता कायमचा कट. मग आपण वाट कसली बघतोय? पकडा त्या माधुरीला आणि गायब करा तिला. बेटा अगं लय ओळखलं तिला आपल्या माणसांनी. कुठं दडी मारून बसली देवच जाण. डॅडी तुम्हाला कळत कसं नाहीये? आपण जसं त्या माधुरीला शोधतोय ना, तसंच तिथे प्राजक्ताही तिला शोधत असेल. ती जर प्राजक्ताच्या तावडीत सापडली ना, तर आपला आयता खेळ खल्लास होऊन जाईल. सगळ्या प्लॅनवर पाणी फिरेल. त्यामुळे काहीही झालं तरी प्राजक्ताच्या आधी माधुरी आपल्यालाच सापडायला हवी. वस्तात सुगावा घावला. कसला सुगावा? माधुरीचा. तिच्या सोशल मीडियाच्या अकाउंटवरती प्रत्येक पोस्टवर कमेंट केली एका पोरानं. त्याचा ठाव ठिकाणा ठाव काय जगू भाऊजींना. चल की मग हुडकून काढूया त्याला. थांबा, तुम्हाला पोलीस स्टेशनला जायचंय ना बघ, परत हजेरी द्यायला. पहिलवान ते समजा करू नंतर. एकदा का हा पुरावा गावला ना की कायमचा प्रश्न मिटेल. चल तू. आणि नाही गावला तर वस्तात मला फक्त एवढंच म्हणायचंय की तुम्ही जर आता हजेरी चुकवली ना तर ते आपल्याला परवडणार नाही. अहो तुमचा जामीन रद्द होईल. मग काय करायचा? एकाच वेळेला दोन ठिकाणी तर असू शकत नाही ना. वस्तात तुम्ही आणि मी काय वेगळं आहे बाई. हे बघा, हजेरी लावायला तर तुम्हालाच जावं लागतं. त्यामुळे तुम्हीच जावा पोलीस स्टेशनला. त्या पोराला हुडकायला मी जाते चिन्या भाऊजींना सोबत घेऊन, आणि जग्गू भाऊजींना राहून द्या मिनिटांसोबत. काय? ठीक आहे. सुगावा गावलाय काय? करते आता त्याचा बी ऍडवाइस. कानात तेल घालून ऐकायचं. आम्ही जे सांगतोय तेच करायचं. या वेळेला जर काही गडबड केली ना, लक्षात ठेवा औंदाच्याला अजिबात काही गडबड होता कामा नाही. बोला सुनबाई, आजकाल भेटायला येणं कमी झालंय तुमचं? अंकल साहेब, व्हेरी व्हेरी अर्जंट वर्कलोड आहे, म्हणून मीटिंगला येण्यात टाइमपास न करता डायरेक्ट कॉलिंगच केलं. वीरू भाऊजींना पोलीस स्टेशन मधून कॉल आला, सही करायला बोलवलं, आणि जर का लेट मार्क झाला तर त्यांचं जामीन कॅन्सल. ठाऊ काय आमस. बट हे नॉलेज नसेल की पहिलवान डॉटर ऑफ लॉ न त्या माधुरीचा फ्रेंड हुडकून काढलाय त्या सोशल मीडियावरनं. येस, ती पहिलवान प्राजक्ता गोईंग त्या फ्रेंडला हुडकायला विचिन्या भाऊजी. जर का त्या माधुरीच्या फ्रेंड कडनं माधुरीचा पत्ता समजला तर? नाही समजणार. आम्ही काळजी घेतो त्याची.
तुम्हाला समजले ना काय करायचंय? निम्मेजण प्राजक्ताच्या मागावर धाडायचे आणि निम्मेजण विरूला रोखायला. काय बी झालं तरी ती माधुरी सगळ्यात आधी आपल्या तावडीत आली पाहिजे, म्हणजे तो विरू जाईल तुरुंगात. जा आता कामाला लागा, चला. जयराज, दोन्ही कामं खूप महत्वाची आहेत. ती जर का झाली नाहीत तर याद राहा, गाठ माझ्याशी. याच हवाय पण काम करून म्हणजे काळजी नका करू दोघांनी पण. हा काका साहेब, लेखाजी, अव त्या विरोन प्राजक्ताच्या अवतीभोवतीचं जाळं आवळायला सुरुवात केली आपण. आता काही सुटका होत नसतं त्यांची. अहो भाऊजी भाऊजी थांबा. वेट वेट वेट. वेअर गोइंग इन हरी हरी? काम आहे जरा, आलोच. वा. नाही भाऊजी, तुमचं कसं आहे ना, तुमच्यासाठी किती बी काय बी करा तरी तुम्हाला त्याची नो कॉस्ट. काय झालंय? बरं झालं तुम्हीच कमी. सी, तुम्ही यांच्यासाठी वकील बोलवले तर भाऊजी नको का त्यांच्या फ्रंट फूटवर नेमकं काय झालं हे ऍडवाइस करायला? आपण ह्यांच्यासाठी मरमर करायचं आणि हे गोईंग उनाडक्या करायला. उन्हाडक्या नाही करत आहे वहिनी. कुठे जातोयस विरू? आई अगं पोलीस स्टेशनला चाललोय हजेरी द्यायला. तू जाऊन ये पोलीस स्टेशनला. मी वकिलांशी बोलून घे आणि अगदीच गरज पडली तर तू येस तोवर त्यांना थांबून घे. तुझा दादा, हा गडी इकडेच राहतोय ना? दिसायला तर तूच वाटतो. पण काय गंमत आहे बघा, सोशल मीडियावर नाव काय प्रिन्स मयुरेश आणि गल्लीच्या कोपऱ्यावर उभारला येऊ. जाऊ द्या, चला भाऊजी. काय प्रिन्स मयुरेश, याचं काय? नुसतं मयुरेश म्हणा. माझ्या घराकडे बघून वाटतंय का मी प्रिन्स? पण तोरा तर राजेशाहीच आहे ना व तुझा. सोशल मीडियावर पोरींच्या अकाउंटवर प्रत्येक पोस्टला कमेंट केलंस तू. सोशल मीडिया? हा फोटो तुझाच आहे ना व? माधुरी नावाच्या पोरीच्या अकाउंटला प्रत्येक पोस्टला कमेंट केल्यात तू. तू ओळखतोस काय तिला? हा फोटो तर माझाच आहे. अकाउंट माझं नाही. म्हणजे कोणीतरी माझं अकाउंट हॅक केलं आणि चुकीच्या कमेंट केल्या, ते पण दुसऱ्यांच्या पोस्टवर. हे प्रकरण पोलिसात गेले. तेव्हापासून तुम्ही अकाउंटच वापरणं सोडून दिलंय. म्हणजे हे अकाउंट तुझंच आहे पण तुझं नाही. नाव माझं आहे पण अकाउंट मी नाही चालवत. माधुरीच्या अकाउंट वरती एवढ्या कमेंट्स? अहो ताई, माझ्या नावाने कोणीतरी कांड केलाय. तेच तर सांगतोय तुम्हाला. मग काय आम्हाला गणवालायच विचार. भाऊजी, अहो हे बघा काय, ह्याच्याच अकाउंटच्या एका पोस्ट वरती कमेंट आली आहे माधुरीच्या अकाउंट वर. काय? किती बी हुडका, मी नसती सापडत तावडी. असा बोंबल. म्हणजे आपल्याला खरंच कुणीतरी गाणवायला लागलंय. परिस्थिती फार अवघड आहे ललिता मॅडम. विनयभंगाची केस टाकली तिने. फार गंभीर आरोप आहे. बघा, तुम्ही तुमच्या परीने सगळे प्रयत्न करून बघा. पाहिजे तेवढा खर्च करायला तयार आहे मी. हे तुमचे चेक. केस आमच्या बाजूने जिंकून दाखवा आणि पाहिजे ती रक्कम टाका त्याच्यावर. मी देईन पैसे. ठीक आहे, उद्या सकाळी आम्ही तुमच्या मुलाला भेटतो आणि ही केस जिंकलो तरच रक्कम टाकतो.
काय रे बेण्या डोळं फुटलं का तुझं? अरे हा तर वीरू पैलवान नाव बाटली मास्टरच आहे हा. पिऊन गाडी चालवत असल म्हणून ठोकला यो. हे बघा मी पूर्ण शुद्धीत गाडी चालवतो, माझी काय बी चूक नाही. जसा प्रत्येक वेडा म्हणतो की मी वेडा नाहीये, तसा प्रत्येक गुन्हेगार हेच म्हणतो की मी गुन्हेगार नाहीये. अहो, थांबा, ऐकून तर घ्या माझं. हे बघा भाऊ, येडा बी नाही आणि गुन्हेगार बी नाही. अहो हे अचानकच समोर आले, मी ब्रेक मारला, यांना गाडी टच बी झाली नसेल, तोल जाऊन स्वतःच पडलेत ते. हा आता आमच्यावर खापर फोडतोय. हे काय नाही, पोलिसांना बोलवायला लागतंय आता. अहो मी तिकडेच निघालोय, मला अर्जंट पोचायचंय. खोटं बोलतोय हा, अजिबात जाऊ देऊ नका याला. जाऊ नको. जाऊनच नाही द्यायचं. वा, वेलकम वेलकम. हा, आलात तुम्ही बी उन्हाडग्या मारून. इकडं आईनी तुमच्यासाठी वकिलाला बोलवलंय, त्याचा जरा बी ऍडवाइस नाही ना तुम्हाला बी. अहो ते हॅलो, पाचगाव पोलीस स्टेशन मधून बोलतोय. वीरेंद्र शिराळकर आले नाही अजून हजेरीला. अहो ते निघालेत, पोहोचतच असतील. पळून तर नाही ना गेले कुठे? अहो कशाला पळून जाऊ, आमची काय बी चूक नाही म्हणून तर आम्ही समधी कामं सोडून ही केस लढतो. मग आता आम्ही आमची कामं सोडून त्यांची वाट बघत बसू का? एका तासात जर ते इकडे नाही पोहोचले तर त्यांचा जामीन रद्द करून त्यांच्या विरुद्ध अटक वॉरंट निघेल, याद राखा. काय झालंय? आई, अहो हे अजून पोचलेच नाहीत पोलीस स्टेशनला. चिना भाऊजी, तुम्ही एकदा फोन करा ना त्यांना. हा, पुचलं ना झालंय. अहो कुठे तर अडकले असतील ते, परत लावा ना फोन त्यांना. अरे हाड मोडलं रे माझं. काय झालं हे? सोडू नका या बेनेला. काय याच्यामुळे हिगत झाली माझी. असं कसा जाशील तू? हे बघा, ऐकून तर घ्या माझं. हा बोलची नाही. अरे दादा कुठं आहेस तू? बघू इकडं. हॅलो वस्तात, अहो पोलिसांचा फोन आलता. तुम्ही अजून कसं काय पोहोचला नाही तिकडं? इकडे रस्त्यावरच आहे अजून. भलताच घोळ झाला इकडे, ऍक्सिडेंट झालाय. काय? तुम्ही एक काम करा, आम्हाला लोकेशन पाठवा, मी आणि चिन्या भाऊजी येतो तिकडे. हा. आई, मी आणि चिन्या भाऊजी जाऊन आलो. चला भाऊजी. अगं पण काय झालंय काय? आई, नो टेलिंग व्हॉट हॅपन. नाही, नक्की समथिंग हॅपन की शेंड्या लावायली ही पैलवान. अहो हे बघा, माझं ऐकून घ्या, मी खरंच सांगायलो. अहो त्यांचा तोल गेला, ते स्वतःच पडलेत. अजिबात जाऊन द्यायचं नाही याला, सोडायचं नाही ह्याला. बघा, मला अर्जंट पोलीस स्टेशनला जाणं गरजेचं आहे. तुम्ही यांना हॉस्पिटलला घेऊन जावा की, मी पोचतो तिकडे, माझं काम आटोपलं. असं कोणी स्वतः येतं का हॉस्पिटलला कोणाला ठोकल्यावर? खोटं बोलतोय हा. काय नाही हो, इकडून पळून जाण्यासाठी कारण शोधतो या. हे बघा, असं काही बी नाहीये. हा तो वीरू शिराळकरच आहे ना वा? होय, हाच तो वाचतात. श्रीमंतीच्या जोरावर माजले ते लोक. आया बहिणींच्या आबरूवर हात टाकतायत, कशी बी गाडी चालवून गरिबांना चिरडतायत. पोलिसाची वाट कशाला बघताय? ठेचा आता याला इथे. खबरदार, माझ्या वस्तादांच्या नकाला बी धक्का लावला तर. हे बघा, तुमची नुकसान भरपाई भरून मिळेल. फक्त आता आम्हाला एका महत्वाच्या कामाला जायचंय, त्यामुळे आम्हाला जाऊ द्या. लय दुखायला लागलंय. वाचील असं वाटत नाही. बघा बघा म्हाताऱ्याची काय गत झालीये. आणि हा बायकोच्या मागं लपलाय. अजिबात सोडायचं नाही याला, चांगला हाणायचं याला, चांगला चोप द्यायला पाहिजे ह्याला.
सोडा नुकसान म्हणून द्यायलाय ना व सोडा यांना. वस्तात भाऊजी वस्तात कुठे गेलं? अरे इकडंच होता, म्हणजे असं मागं मागं गेला. पण मला वाटतं पोलीस स्टेशनला गेला असेल घाईत. अहो आपल्याला न सांगता कसं जातील? त्यांची गाडी बी इकडेच आहे. एकच मिनिट. उचलना झालाय. माझा फोन द्या तुम्ही. हा. हॅलो, पाचगाव पोलीस स्टेशन. बोला. मी पैलवान प्राजक्ता शिराळकर बोलते. आमचे वस्तात आलेत का तिकडं? म्हणजे वीरेंद्र शिराळकर. कुठे आलाय अजून? आणखी तासाभरात जर तो इकडे नाही आला ना तर त्याचा जामीन रद्द करू आम्ही. शेवटची वॉर्निंग देतोय तुम्हाला. अहो भाऊजी ते पोलीस स्टेशनला बी गेले नाही. गेला असेल कुठे येऊ? ऍक्सिडेंट करणाऱ्या दादांना शोधताय का? वय त्यांना गाडी टाकून घेऊन गेलो कोणतरी. काय? कोण घेऊन गेलं? कुठं घेऊन गेलं? मला नाही माहिती. मी फक्त एवढंच बघितलंय त्यांना गाडीत टाकून घेऊन गेले. बाकी मला काय माहिती नाही. दादाला कोण घेऊन गेला असेल? तेच तर हुडकायचंय. चिन्या भाऊजी तुम्ही घरला जावा, मी ह्यांना हुडकते. अहो नाही वहिनी, मी येणार तुमच्या सोबत. अहो असं काय करताय? ह्यांना जर किडनॅप केलं असलं आणि चुकून धमकीचा फोन जर घरला गेला ना तर आई उगाच घाबरते. तुम्ही घरी जावा आणि तिकडे समजा सांभाळ. मी वस्तादांना हुडकते. जावा लवकर. हा. हे बांध पटकन. कुठं दडून बसलाय? दिसला. ए लाव फोन. काय चाललंय? तुम्ही सांगितल्याप्रमाणे पैलवानाला बांधून ठेवलंय. हे बघा. बघ बघ. वा शबास पठ्ठ्याण्णव. असंच त्याला धरून ठेवा. आजचा दिस आणि रात तो सुट्टा कामा नाही सांगून ठेवतोय. थोडं काम करा, बघा आम्ही इनाम देऊ. ठीक आहे चालेल मालक. चला थोरात ग्लास भरायला घेऊ. आपलं काम झालंय. वा वा काय बोललाय कमाल तुम्ही. हे लगेच भरतो. चला आणा लवकर आणा. एवढी घाई? एकाची सेलिब्रेशनचा क्षण लय महत्वाचा असतो आणि तो क्षण आलाय नाही, आपण आणलाय ते बी खेचून. आता तो बाटली मास्टर आपल्या तावडीत आहे. आता का तो पोलीस स्टेशनात हजेरी लावायला जात नाही आणि त्याच्या विरोधात निघते अनबिलेबल वॉरंट. म्हणजे कसं आता तो अडकलाय आतल्या आतच, बाहेर निघतच नसतोय. एकाजी आपला आता प्लॅन सक्सेस झालाय. चीअर्स. इकडं इकडं. चीअर्स. चीअर्स. बरोबर तुझं म्हणणं. कारण आपल्याशी पंगा, गावात दंग. चला पुढचा ग्लास भरूया. घ्या बरा पुढचा वारा. संपू द्या. डाव अजून साध्य झालेला नाहीये. आता सगळ्यात महत्वाची आहे ती म्हातारी ललिताबाई शिराळकर. ती आता काय करतेय ना हेच बघायचंय मला. माझ्या लेकरांसाठी मी काहीही करायला तयार आहे. ब्लँक चेकच काय, अख्खी संपत्ती खर्ची करेन मी. माझ्या मुलांना सुखरूप ठेवेन. आई दादा इकडे आलाय काय? What? How come वीरू भाऊजी हिअर कमिंग? आपण ते तर पोलीस स्टेशनला हाजरी द्यायला गॉन ना. चिन्या नेमकं काय झालंय नीट सांग. ते वाटत छोटासा ऍक्सिडेंट झाला होता.
त्यामुळे लोकांनी दादाला अडवला होता. मी आणि वहिनीने सोडवलं त्याला, पण त्यानंतर दादा कुठं गायब झाला काय माहिती नाही. गायब झालाय म्हणजे? म्हणजे गाडी तिथंच होती, दादाच गायब झाला होता. लय फोन केले पण नाही उचलले त्यानं. विरू गेला कुठे? आणि तुम्हाला काहीच कळलं नाही? वहिनी तुम्ही पाणी आणा.